श्री दत्त लीलामृत अध्याय 5. श्री गणेशाय नमः. दिगंबर मुने बाला समर्था विश्व स्वामीने परमहंसा महाशून्या महेश्वासा महानिधे. ओम हंस हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्. ओम शून्य शून्याय विद्महे परमशून्याय धीमहि तन्नो परब्रह्म प्रचोदयात्. ओम दत्तात्रेयाय विद्महे योगीश्वराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्. औदुंबर नृसिंहवाडी गाणगापूर. तीर्थस्थाने मनोहर निर्मोनी दत्त दिगंबर कर्दळीवनात गेले. ते 300 वर्षापर्यंत तेथे राहती समाधीस्थ. पुन्हा मागुती उठत लोकोद्धार करावया. छेलाखेडा ग्रामात दिव्य ज्योत प्रकटत श्री स्वामी समर्थ प्रकट होती तेथवरी. 8 वर्षांचे रूपात स्वामी तेथे प्रकट होत अनेक लीला दावीत भक्तोद्धारा कारणे. तेथुनी पुढे निघत हिमालयी संचार करीत चंचल भारती म्हणत लोक तेव्हा स्वामींना. काही काळ हिमालयात गुप्त रूपे तप करीत. मग तेथोनिया निघत दक्षिण दिसेसी श्री स्वामी. अनेक तीर्थस्थाने पाहत मंगळवेढ्यासी येऊनी राहत ग्रामासमीप अरण्यात होते राहिले श्री स्वामी. देव मामलेदार नामे भक्त ध्यानी स्वामींसी पाहत मानस पूजा करीत प्रतिदिनी नित्य स्वामींची. एकदा असता ध्यान करीत शालिग्राम त्यासी देत ठेवी पूजेत नित्य ऐसे सांगती तयाला. देव मामलेदार मनी म्हणत कोण हे योगी समर्थ ध्यानी मजला दिसत पूजा माझी स्वीकारिती. ऐसे मनी चिंतित तव स्वामी प्रकट होत मंगळवेढ्यासी यावे म्हणत शालिग्रामाते घेवोनिया. ऐसी आज्ञा होता त्वरित शालिग्राम घेवोनी सांगात देव मामलेदार जात मंगळवेढा ग्रामासी. तेथे जाऊनी पुसत कोणी येथे योगी समर्थ परी सर्व लोक सांगत कोणी नाही म्हणूनिया. मग एकलेची दूर जात अरण्ये जाऊनी बैसत ध्यान करू लागत श्री स्वामींचे तेधवा. शालिग्राम आणला का ऐसा ध्वनी काणी येत नेत्र उघडोनी पाहत समर्थ स्वामी तेधवा. पाहता स्वामी समर्थांसी मिठी घाली चरणांसी म्हणे दत्तप्रभू आपण येथे अरण्यात राहता का. चला मज सर्वे म्हणत ऐसा भक्त आग्रह करत. तव दत्तप्रभू त्याते म्हणत श्रोते तुम्ही अवधारा. तू जाई तव स्थानात मी मागाहून येत. अक्कलकोट ग्रामात वसने आहे आम्हासी. अक्कलकोट ग्रामी राहीन लोकोद्धार तेथे करीन. ऐसे कार्य मज लागून करणे आहे म्हणूनिया. पूर्वजन्मीचा तव योगमार्ग तोची दिला तुझ प्रत. तू राही आनंदात सदैव जवळी मी तुझ्या. ऐसे सांगुनी स्वामी समर्थ तेथेची पहा होती गुप्त. देव मामलेदार विस्मित होऊनी जाती तेधवा. तेची दत्तप्रभू समर्थ अक्कलकोटी प्रकट होत. अक्कलकोट स्वामी समर्थ म्हणून प्रख्यात होती ते. राहुनी प्रज्ञापुरात 300 सिद्ध निर्मित केवळ 20 वर्षात अगाध महिमा जयांचा. ऐशा दत्तलीला अद्भुत श्रवणे पाप ताप जळत ज्ञान आणि मोक्ष प्राप्त श्री गुरुकृपे होत असे. अध्याय 5 समाप्त. ओवी संख्या 28. श्री गुरुचरणी समर्पित.